हॅलो नमस्कार. कशा आहात सगळे? मस्त ना? तर मी सानिका तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहोत आरीवर्क अगदी साधं सरळ आणि सोप्या भाषेत आणि सोप्या पद्धतीनं कसं करतात. तर आरीवर्कचे अनेक प्रकार आहेत की त्याच्यावरती नाव टाकणे, त्याच्यावरती वर्क करणे, वेगवेगळे प्रकार आहेत. तर मग आज आपण नाव कसं टाकतो, म्हणजे नेटवरती जे नाव कसं टाकतात ना, ते आपण आज पाहणार आहोत. तर अगदी सोप्पा आहे व्हिडिओ, आणि व्हिडिओही सोपा आहे आणि पद्धतही सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला अगदी ज्या नवीन शिकणाऱ्या मुली आहेत किंवा शिकणाऱ्या आहेत किंवा शिकलेल्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा उपयोगी पडणार आहे हा व्हिडिओ. तर व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा. चला तर मग आपण वर्कला सुरुवात करू. तर मी इथं ना डायमंड चेन लेस असते ना, तर ती घेतली आणि गोल्डन लेस एक घेतलेली आहे. आणि जे माझ्याकडे आहेत ना ते बाकीचे एक्स्ट्राच्या आहेत त्याही मी सोबत ठेवते, कारण की जर त्या संपल्या तर ह्या पण लागतील. ते सोबतच गम आणि सुई दोरा लागणार आहे आपल्याला. तर मग आपण वर्कला सुरुवात करूयात. आणि जो आपला कागद असतो ना नोटबुकचा, त्याच्यावरती असं आई नाव लिहिलेलं, असं जास्त डार्क लिहिलेलं पाहिजे आपल्याला, अगदी व्यवस्थित नाव लिहिलेलं. आणि त्याच्यावरती ना जेवढा आपल्याला नेट हवा आहे ना, तो तेवढा नेट आपण घ्यायचा आहे त्याच्यावरती. पण काय करायचं, साईडचं जे कापड आहे ना, म्हणजे कागदाच्या साईडचं थोडं राहणार ना, तेवढं आपल्याला एक्स्ट्राचं थोडंसं घ्यायचं आहे. 1-2 इंच जास्त नेट आपल्याला घ्यायचं आहे. आणि आता माझ्याकडे मशीन नाही आहे, स्टिचिंग मशीन नाही आहे माझ्याकडे. त्यामुळं मी काय करते, ह्या ज्या पिन्स आहेत ना, अटॅच पिन, त्या पिनने नेटला आणि कागदला दोन्हीला अटॅच करून घ्यायला लागले. कारण की माझं जे वर्क आहे ना ते इकडे तिकडे होणार नाही त्यामुळे. आणि आता दुसरं एक आयडिया मी चालवणार आहे की जे सुई धागा आहे ना, त्याने मी ना साईडनं सगळं ते जे कागद आणि नेट आहे ना, त्या दोन्हीला अटॅच करून घेणार आहे. म्हणजे जेणेकरून की माझं जे वर्क आहे ते हलणार नाही किंवा विस्कटणार नाही किंवा इकडे तिकडे सरकणार नाही. त्यासाठी मी हे डोकं चालवून जरा हे करते. तुमच्या घरी जर मशीन असेल ना, तर तुम्ही मशीनवरती साईडला चारी बाजूने टीप मारून घेऊ शकता. तर मग आई हे लिहिलेलं आहे ना, ते आता छानपैकी आता आपलं व्यवस्थित नेटवरती बसलेलं आहे. मग आपण वर्कला सुरुवात करूयात. पहिल्यांदा ना छोटे छोटे जे अक्षर आहेत ना, म्हणजे अर्धे अर्धे जे अक्षर आहेत ना, त्याच्यावरती पहिल्यांदा आपण वर्क करायचं. गम घ्यायचा आणि गमने ना अर्धे अर्धे अक्षर असे गिरवून घ्यायचे त्याच्यावरती. आणि जी आपली डायमंड स्टोन लेस आहे ना, ती त्याच्यावरती जेवढी लागते आपल्याला तेवढी ती कट करून घ्यायची. आणि व्यवस्थित जेवढा जसा आपण आकार काढला आहे ना, म्हणजे ज्या शब्दाचा आपण आकार काढला आहे ना, तो व्यवस्थित अगदी त्याच्यावरती बसेल असा प्रॉपर तुम्ही कट करून घ्या. म्हणजे जी लेस आहे ना ती कट करून घ्या आणि व्यवस्थित त्याच्यावरती चिटकवून घ्या. म्हणजे जेणेकरून आत्ता जे आपण चिटकवतो ना तेच व्यवस्थित ठेवलं ना, तर वाळल्यावरती ते आपल्याला म्हणजे हलवायला लागणार नाही की बाबांनो आकार हा व्यवस्थित आलेला नाही किंवा ते व्यवस्थित दिसत नाही, असं नको व्हायला. त्यामुळं जेव्हा आत्ताच तुम्ही चिटकवताय ना, तेव्हाच ते ओलं आहे तोपर्यंतच ते व्यवस्थित बसवून घ्या. म्हणजे तुम्हाला परत दिसताना अगदी सुरेख आणि छान दिसून जाईल. तर दुसऱ्या साईडला खाली पण आपण तसंच करून घ्यायचं आहे. जेवढा आपल्याला गम पाहिजे, हवा तेवढाच गम घ्यायचा. ओव्हर गम टाकला ना तर साईडला तो गम दिसून जातो. तर मग ना खाली पण जेवढी लेस पाहिजे ना आपल्याला, तेवढी लेस मी लावून घ्यायला लागले. तुम्ही बघू शकताय ज्या प्रकारे आकार आहे त्याच प्रकारे आपण तो लेस लावत आहे. आणि जेवढी लेस आपल्याला पाहिजे आहे तेवढीच लेस घ्यायची. जसा शेप आपण दिले तसा शेपनुसार घ्या. मी सारखं सांगते कारण की परत हे वाळलं ना, हे आपल्याला हलवता येत नाही. त्यामुळे जसा शेप आहे तसा शेप, अगदी गम ओला आहे तोपर्यंतच तुम्ही तो व्यवस्थित करून घ्या. तर मग बघू शकताय किती छान दिसतं हे पुढं. तर मग सगळीकडेच आपल्याला असं करून घ्यायचं आहे. मग आता जी डायमंड स्टोन लेस होती ना, त्याने मी सगळं असं आईचं जे वाक्य आहे ना ते पूर्ण करून घेतलेलं आहे. आता जी आपली सोनेरी कलरची जी चेन होती ना, तर ती आता आपण घ्यायची. तर ती आता जी डायमंड लेस आहे ना त्याच्यावरती आणि खालती, म्हणजे दोन्ही साईडने सोनेरी लेस आणि मध्ये आहे ना ती डायमंड चेन लेस आली पाहिजे. म्हणजे मी काय म्हणते ते तुम्हाला समजलंच असेल. तर तुम्ही बघू शकताय मी इथं कसं केलं आहे ते. वरती सोनेरी लेस, मध्ये डायमंड चेन लेस आणि त्याच्या खालती आणि सोनेरी लेस, असं 3 प्रकारचे आपण लाईन केलेले आहेत.
तर मग बघू शकताय मला जेवढी लेस पाहिजे तेवढीच मी तिथं आवश्यक तेवढीच घेते. अगोदर जरा कमी कंप्लीट होत आलं आहे. मग आपण जे गम लावलेला आहे ना तो गम सुकण्यासाठी आपल्याला कमीत कमी ना अर्धा तास तरी ह्याला साईडला ठेवलं पाहिजे. म्हणजे अर्धा तास हे सुकलं पाहिजे चांगलं, त्याशिवाय आपण पुढं वर्क चांगलं करू शकणार नाही. बघा अजून गम वरती दिसतोय, त्यामुळे तो सुकल्यानंतरच आपण पुढचं वर्क करू. आता गम माझा पूर्ण सुकलेला आहे त्याच्यावरचा. तर मग मी धागा आणि सुई जी आहे ना ते एक वळून घेतले 2 पदरी आणि मग मी काय करते खालून वरून त्याला स्टिच करून घ्यायला लागले, जेणेकरून की उद्या जर असं काय जर अडकलं त्याच्यात किंवा ते निघायला नको म्हणून त्याला प्रॉपर असं सेफ करून टाकते. म्हणजे त्याला प्रॉपर असं अटॅच करून टाकते नीटसोबत. तर मग तुम्हीही तसं करा. अगदी शेवटच्या वाक्यापर्यंत, शेवटच्या जी भाग आहे ना तिथंपर्यंत, मी पण शेवटच्या वाक्यापर्यंत तिथं करून घेतले. तसंच सेम तुम्ही पण करायचं आहे. आता बघा इथं आपलं स्टिच करून झालेलं आहे. आता पुढचं वर्क चालू करूया. जे चपटे जे स्टोन असतात ना सोनेरी कलरचे, ते स्टोन आपल्याला घ्यायचे आहेत आता. तर मग ते स्टोन ना घ्यायच्या अगोदर त्या गमने ना अगोदर आपण सगळीकडे पॉईंट काढून घ्यायचे गमने. तर गम घेतला आणि त्याच्यावरती आपण पॉईंट काढून घेतले सगळीकडे आणि ते स्टोन आहेत ना एक एक करून सगळीकडे चिपकवून घ्यायचे. आणि
हे स्टोन आपण चिपकवून घेतले ना, तर मग आता सुई धागा घ्यायचा आणि जे आपण 0 साईडचे जे आपले सोनेरी कलरचे गोल्डनचे जे मणी आहेत ते मणी आपल्याला आता लागणार आहेत. तर मग आता पहिल्यांदा ना मी नेटचे जे कागद आहे ना, आपला फ्रंटचा जो भाग आहे ना, त्याच्या बॅक साईडमधून ना खालून सुई वरती काढणार आहे. पण सुई काढायच्या अगोदर ना जे आपला स्टोन आहे ना त्याच्यावरती आपलं एक बोट हवं आहे, कारण की सुईचा अंदाज आपल्याला नसतो आहे आणि तो डायरेक्ट जर स्टोनवरती बसला तर आपला स्टोन तिथं निसटू शकतो. त्यामुळं आपलं बोट त्या स्टोनवरती हवं. तर मग आता इथं सगळे जे आपले मणी आहेत ना ते त्याच्यात घ्यायचे धाग्यामध्ये, आणि जेवढे आपल्याला राऊंड तो लागतो आहे, म्हणजे जो सोनेरी मणी आहेत ना त्या सोनेरी मण्यांचा जेवढा आपल्याला तो राऊंड लागतो आहे ना, त्या मणी चपट्या जो स्टोन आहे त्याच्या भोवती जो लागतो आहे ना तेवढंच घ्यायचे. जर
शकता इथं आपलं वर्क किती छान झालेलं आहे. अगदी घरीच आपण इतकं छान वर्क करू शकतो आहे, हे आपल्यालाच समजलं नाही किती छान आपण केले वर्क. तुम्ही असं वर्क घरीच करू शकता. आता जे आपण साईडने जे स्टिच करून घेतलं होतं ना नेटला आणि कागदाला, तर मग ते आता स्टिच काढून घ्यायचं आणि जे पाठीमागचं जे आपण सगळं स्टिच करून घेतलं स्टोन वगैरे, तर त्याला ना थोडासा गम लावून घ्यायचा. कारण की जेणेकरून जेव्हा आपण हा कागद काढेन ना त्यावेळेस ते धागे निघायला नकोत किंवा ते मणी इकडे तिकडे व्हायला नकोत. म्हणून काय करायचं, थोडासा गम आहे ना तो त्याला सगळीकडे लावून घ्यायचा. मध्ये तुम्ही जे वाक्य आपण लिहिले ना तिथं फक्त शेवटची गाठ आणि पहिली गाठ जिथं मारली ना तिथंच फक्त तुम्ही गम लावून घ्या. बाकी एक्स्ट्रा कुठं मध्ये लावायची गरज नाही. फक्त जे आपण साईडचे जे चपटे स्टोन आणि जे मणी लावलेले आहेत ना त्याला प्रॉपर तुम्ही लावून घ्या. मग बघा माझा गम असा वाळल्यानंतर ना मी असं ते कागद काढून घ्यायला व्यवस्थित अगदी काढून घ्यायचं आहे. इकडचं तिकडं गम झाला नाही पाहिजे. जर धागा इकडे तिकडे जर दिसत असेल ना तर त्याला तुम्ही एक्स्ट्राचा गम लावून घेऊ शकता. जास्त पण लावायचं नाही, तेवढंच त्याच्या पुरताच लावायचा आहे. तर मग असं व्यवस्थित तुम्ही कागद सगळीकडचा काढून घ्या. व्यवस्थित काढा, काही आपल्याला गडबड नाही. कारण की जर इकडचं तिकडे धागा किंवा मणी निसटला ना तर पुढे तुम्हाला प्रॉब्लेम होऊन जाईल. त्यामुळे व्यवस्थित काढून घ्या. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय.